तर नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण सप्लाय आणि डिमांड झोनला जे की प्रीवियस दोन पार्ट आपण जे होते की कंपल्सरी अँड आन्सर आणि ऑप्शनल अँड आन्सरबद्दल आपण चर्चा केली होती की ज्याच्यामध्ये आपण त्याला एक ग्रेडिंग सिस्टीम्स दिली होती आणि त्यामध्ये आपण हे पण म्हटलं होतं की जे कंपल्सरी अँड आन्सर्स आहेत त्याच्यामध्ये जर आपला स्कोर हा 10च्या आसपास जर येत असेल तर तो परफेक्ट ट्रेड सेटअप आहे आणि त्या ट्रेड सेटअपला आपण न चुकता ट्रेड करणं गरजेचं आहे. कारण जर 10चा स्कोर आपल्यासाठी त्या डिमांड किंवा सप्लाय झोनमध्ये जर क्रिएट असेल तर ॲटोमॅटिकली तो सगळे क्रायटेरिया जे आहेत आपले तो सॅटिस्फाय करतो आणि त्या पर्टिक्युलर सेटअपला आपण अजिबात जे ते मिस केलं गेलं नाही पाहिजे. आणि तो झोन जर 10चा स्कोर करतो आहे म्हणजे तो झोन एक फ्रेश आहे आणि त्याच्यामध्ये 5पेक्षा जास्त कॅन्डलस्टिक नक्कीच नाही आहे तिथं. याबरोबरच कॅन्डलस्टिक ज्या त्या झोनला लिव्ह करून राहिल्यात डिमांडपासून वरच्या बाजूला किंवा डिमांडपासून खालच्या बाजूला ते एक स्ट्रॉंग पद्धतीने लिव्ह करतात आणि ॲज वेल ॲज त्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग रिस्क रिवॉर्ड RR जो आपण म्हणतो तो तिथं उपलब्ध आहे आणि म्हणून त्या सिस्टीमचा जो स्कोर आपल्याला तिथं उपलब्ध होतो आहे तो स्कोर जो आहे तो 10 किंवा 10पेक्षा जास्त आहे. 4 क्रायटेरिया 4 पॉईंटर्स आपण इथं डिस्कस केले. ते म्हणजे काय की स्ट्रेंथ ऑफ द मूव हे आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो जो आहे स्ट्रेंथ ऑफ मूव मी तर समरी करतो थोड्या वेळामध्ये. दुसरं म्हणजे टाईम ॲट झोन की त्या झोनमध्ये किती कमी वेळामध्ये प्राईस जी आहे तिकडनं मूव झाली आहे. तिसरा जो आपण हे कन्सिडरेशन केलं होतं तो म्हणजे तो फ्रेश झोन आहे असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा असतो तो म्हणजे रिस्क टू रिवॉर्डवाला रेशो आपल्यासाठी किती चांगल्या पद्धतीने काम करतो आहे याच्याबद्दलची आपल्याला आयडिया आली पाहिजे. ह्या स्ट्रेंथ ऑफ मूवसाठी आपण 2 मार्क्स दिले होते. टाईम ॲट झोनसाठी 2 मार्क दिलेत. फ्रेश झोन असेल तर 3 मार्क दिलेत आणि रिस्क रिवॉर्ड जर सेटअप प्रिफरेबल असेल तर 3 मार्क दिलेत. त्याच्याबद्दलची इतंभूत माहिती त्याच्याबद्दलची प्रॉपर चर्चा जी आपण त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे ते दोन्ही पार्ट तुम्ही पाठीमागे जाऊन तिथं ऑप्शनल एन आन्सर आणि कंपल्सरी एन आन्सरबद्दल तुम्ही तिथे जाऊन चर्चा करू शकता. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे करायचं आहे की हाऊ टू रेकग्नाइज सप्लाय आणि डिमांडला कशा पद्धतीने शोधायचं सापडवायचं ह्या स्कोरिंग सिस्टीमच्या बेसिसवरती हे आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्याच्यामधला पहिला मुद्दा जो आपण डिस्कस केला होता तो म्हणजे स्कोर ऑफ 10 पॉईंट्स. 10 पॉईंटचा जर स्कोर असेल तर तो नक्कीच एक चांगला ट्रेडेबल सेटअप आहे, त्याला आपण हे केलं नाही पाहिजे. दुसरा जो स्कोरवाला सिस्टीम असेल जर तो स्कोर 7 ते 9च्या दरम्यान आपल्यासाठी उपलब्ध जर असेल तर त्या केसमध्ये काय गोष्टी केल्या गेल्या पाहिजे याच्याबद्दलची चर्चा डिस्कशन जे आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ज्यावेळेस स्कोर हा तुमचा 7 ते 9मध्ये असतो आणि एक बाकीचे जे ॲडिशनल एन आन्सर जे त्यांचा स्कोर हा 0 असतो जो की ओव्हरलॅपिंग झोन किंवा ओरिजिनल झोनच्या हिशोबाने तो स्कोर 0 असेल तर त्यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची की हा एक स्टील ट्रेडेबल झोन आहे आणि ह्या स्टील ट्रेडेबल झोनला आपण व्यवस्थितरित्या समजून घेणंसुद्धा गरजेचं आहे. त्यामध्ये त्या स्ट्रक्चरमध्ये काही फ्लॉज असतात, काही प्रॉब्लेम्स असतात, पण तरी पण तिथं आपल्यासाठी एक विनिंग प्रोबॅबिलिटी जी आहे ती सगळ्यात जास्त तयार होत असते आणि त्या विनिंग प्रोबॅबिलिटीला आपण कन्सिडर करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये एंटर करण्याकरता 2 पद्धतीच्या ऑर्डर्स असतात. एक म्हणजे मार्केट ऑर्डर आपल्यासाठी तिथं उपलब्ध असणार आहे आणि दुसरी जी ऑर्डर उपलब्ध असणार आहे ती म्हणजे लिमिट ऑर्डर असणार आहे. आता त्यामध्ये आल्यानंतर कशा पद्धतीने मार्केट आणि लिमिट ऑर्डरचा उपयोग करायचा डिस्कशन करायचं त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. जसं की 6 ते 7च्या हिशोबाने जर कन्सिडरेशन जर करायचं जर झालं आणि त्यामध्ये ह्या किमतीचं बिहेवियर जर समजून जर घ्यायचं जर झालं तर हा वीकली चार्ट आहे एका सिक्युरिटीचा आणि त्या सिक्युरिटीच्या याच्यामध्ये आपल्याला मोस्ट प्रोबेबल ऑफ टाईम ऑलरेडी आपण चर्चा केलेलीच आहे, डिस्कशन केलेलंच आहे, परंतु तत्पूर्वी मला पुन्हा एकदा तुम्हाला सांगायचं आहे की त्याचा जो नॉन फ्रेश झोन जो होता तो ह्या नॉन फ्रेश झोनच्या आसपास किमतीने 3 ते 4 वेळेस अटेम्प्ट केलेला होता आणि तो जो झोन पेंडिंग होता तो जवळजवळ 1627 पासून 1680च्या रेंजमध्ये होता आणि तिकडनं ही किंमत जी आहे ती फ्रेश झोनच्या हिशोबाने नॉन फ्रेश झोनच्या इथं जो फ्रेश झोन होता फर्स्ट अटेम्प्टला तो नॉन फ्रेशमध्ये कन्वर्ट झाला तिथनं 1647 पासून जवळजवळ 2260पर्यंत आपल्याला तो जाताना दिसला. नंबर ऑफ टाइम्स जसं जसं तो त्याच्याकडे जात बसला ती जी ताकद जी स्ट्रेंथ ऑफ मूव जी होती ती कमी कमी आपल्याला होताना दिसली, कमी पद्धतीने गोष्ट होताना दिसली आणि आता लास्ट अटेम्प्टला त्याने त्या फ्रेश झोनला ब्रेकडाऊन करताना दिसलं. आणि एक
नवीन लेवलपासून एक नवीन झोनपासून बाउन्स बॅक करताना आपल्याला ती किंमत जी आहे तिथं बनताना दिसलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ही जी किंमत इकडनं रिव्हर्सल केली, ह्याच्या आसपास जर आपण हॉरिझॉन्टल लाईन काढली आहे, ऑलरेडी आपण डिस्कस पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण केलेलं आहे. ऑड अँड आन्सर्समध्ये जो स्कोर आपल्याला इथं यायला पाहिजे तो ऑड अँड आन्सरचा स्कोर जो आहे तो इथं क्रिएट होताना दिसतोय, कारण इथे कुठल्याही प्रकारचा ह्या बिग कॅन्डलच्या वेळेस इथे कुठल्याही प्रकारचा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स नाही आहे. म्हणून हा जो झोन इथं जो क्रिएट होतोय ह्या झोनला इथे मी टाईप करतो ओरिजिनल झोन असं म्हटलं जातं. ओरिजिनल झोन म्हणजे हा एक अशा प्रकारचा झोन असतो का जिथं तो झोन तयार झाला आहे तिथनं कॅन्डलनी, जसं प्रेझेंटमध्ये कॅन्डलने रिव्हर्स केलं आहे, परंतु इथे कुठल्याही प्रकारचा प्रिव्हियस सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन नाही आहे चार्टच्या डावीकडे बघितल्यानंतर. तर ह्या ओरिजिनल झोनचा स्कोर आपल्याला ॲडिशनल तिथं ॲड होताना दिसतो आणि त्याचंच एक रिझन आहे की किंमत किंवा प्राईस जी ती बाउन्स बॅक करताना दिसते. बरं, आता बाउन्स बॅक तर करते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो पॉईंटर इथं येतो तो म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मूवसुद्धा इथं इन्क्रीज होताना आपल्याला तो दिसत आहे. तर ह्या स्ट्रेंथ ऑफ मूवलासुद्धा समजून घेणं अतिशय महत्त्वाचं पॉईंटर आहे. तर इथं जर तुम्ही बघितलं तर ह्या एकाच कॅन्डलने टच केल्यानंतर जी स्ट्रेंथ ऑफ मूव जी झाली ती व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये, व्हर्टिकल दिशेमध्ये होताना दिसते. म्हणजे इथे स्ट्रेंथ ऑफ मूवचा जो प्रयत्न जो आहे तो मोठा होताना दिसतोय. म्हणून इथं स्ट्रेंथ ऑफ मूवचा जो आपल्याला नंबरिंग इथं द्यायचं आहे तो 2चा असणार आहे. दुसरी गोष्ट, हा एक नॉन फ्रेश झोन आहे. नॉन फ्रेश झोन असल्यामुळं त्याचा जो स्कोर इकडे आपल्यासाठी येतो आहे तो 0चा असणार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे टाईम ॲट झोन. टाईम ॲट झोनचं जर कन्सिडरेशन जर तुम्ही केलात तर तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल तो जवळजवळ कमी वेळासाठी तिथे केलं आहे, म्हणून त्याचा जो स्कोर आहे तो 3च्या आसपास येतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने जर कन्सिडरेशन जर करायचं जर झालं तर त्याचा टोटल जर परफेक्ट पद्धतीने एकाच 3चा जर प्रयत्न असेल तर 3चा स्कोर येईल, एकाच 2चा जर प्रयत्न असेल अपोजिंग सप्लाय झोनच्या हिशोबाने. आता रिस्क रिवॉर्डचं मी सांगतो आहे, अपोजिंग सप्लाय झोन जो आहे तो ह्या पॉईंटच्या आसपास आहे. म्हणून हा अपोजिंग सप्लाय झोन आहे. जर तुम्ही इथं एंट्री करण्याचा प्रयत्न करत आहात तर तुमच्यासाठी हे एक टार्गेटेड झोन तिथं असणार आहे आणि ह्या टार्गेटेड झोनच्या हिशोबाने जो आपला स्कोर जो असणार आहे तो 1.5च्या आसपास तिथं आपल्याला तो क्रिएट होताना दिसणार आहे. ह्याबरोबरच आणखीन काही पॉईंटर आपल्याला जर बघायचं तर ओव्हरलॅपिंग झोनचं सुद्धा इथं एक ॲडिशनल कन्सिडरेशन आपण करू शकतो. तो ओव्हरलॅपिंग झोन इथे नाही आहे म्हणून त्याचा 0चा स्कोर आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जसं मी सुरुवातीला सांगितलं ओरिजिनल झोनचा सुद्धा पॉईंटर आपल्यासाठी इथं असणार आहे आणि त्याचा जो स्कोर जो आहे तो ती 2च्या आसपास आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे, तो 2 असणार आहे. म्हणजे ह्या टोटल यांची जर बेरीज जर केली 3 + 2 5 6.5 आणि 2 हे 8.5चा पॉईंटर आपल्याला बनताना दिसतोय. म्हणजेच तिथं आपल्याला रिस्क रिवॉर्डमध्ये जे कन्सिडरेशन होतं तो 1.5चं होतं, कारण जो ओव्हरलॅपिंग जो नेक्स्ट सप्लाय झोन जो आहे तो त्या हिशोबाने होतो आहे. मग याच्यामध्ये एंटर कशा पद्धतीने करायचं आहे, एंटर करताना एकतर तुम्ही लिमिट ऑर्डरच्या हिशोबाने करू शकता. ज्यावेळेस किंमत ह्या फॉलमध्ये त्याला टच करते त्यावेळेस तुमची एंट्री होणार आहे, त्याच्यामध्ये तुमचं रिस्क जे आहे ते डिफेंड राहणार आहे आणि प्रॉपरली तुम्ही वेट करणार आहे ह्या अपोजिंग सप्लाय झोनला ॲज अ टार्गेट म्हणून कन्सिडर करणार आहे. तर अशा पद्धतीने जर याचा स्कोर 8 ते 5च्या आसपास जर येताना आपल्याला तो दिसत असेल तर नक्कीच यामध्ये आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती चांगली आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, जर तुमच्या कंपल्सरी ॲज वेल ॲज ऑड अँड आन्सरचा स्कोर 7 ते 9च्या इन बिटवीन असेल तर त्या स्ट्रक्चरमध्ये काही फ्लॉज असणार आहेत, काही प्रॉब्लेम्स असणार आहेत, तरी पण तो एक आपल्यासाठी प्रोबेबल ट्रेड सेटअप जो आहे तो कन्सिडरेशन करत असणार आहे. आणि त्यामध्ये आपण आयदर लिमिट ऑर्डरने सुद्धा करू शकतो किंवा इथे बाउन्स झाल्यावरती थोडंसं आवे होईल. त्याच्यामध्ये हे जे डिप्स येत आहेत त्यामध्ये सुद्धा प्रॉपर रिस्क रिवॉर्ड तुमच्यासाठी नसणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तर नक्कीच एंट्रीसाठी नाही आहे. तो एंट्रीवाला झोन जो आहे तो ह्याच सेक्शनमध्ये आणि याच्यामध्ये जो प्रॉपरली एंट्री करून ठेवेल आणि प्रॉपरली वेट करेल त्यासाठीच महत्त्वाचं राहणार आहे. दुसरी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यात ही पण पॉईंटर आहे की लिमिट ऑर्डरचं जर आपण कन्सिडर झालं आहे आणि त्याच्याबद्दल आपण चर्चा केली, ह्या पॉईंटर्सबद्दल पण चर्चा केली, हे सगळे गोष्टी ज्या आहेत त्या आपण डिस्कस आउट केल्यात.
पण ह्या लिमिट ऑर्डरच्या व्यतिरिक्त समजा आपण कामामध्ये आहेत आणि आपल्याकडनं ते जर मिस आउट जर होऊ राहिलं, आपल्याकडनं ते जर चुकू राहिलं, तर त्यामध्ये आपल्यासाठी एक कन्फर्मेशन ऑर्डरचं सुद्धा आपण टूल इथं यूज करू शकतो. त्याच्यामध्ये ही जी कन्फर्मेशन ऑर्डरचं जर टूल आपण जर कन्सिडर जर केलं, तर ह्या कन्फर्मेशन ऑर्डर टूलमध्ये आपल्यासाठी एक ॲडिशनल गोष्ट इथं तयार होते. ह्या कन्फर्मेशन ऑर्डरमध्ये आपण एकच कन्सिडरेशन करतो की ही एक लेस रिस्की मेथड आहे. इथं रिस्क जे असणार आहे ते आपल्यासाठी अतिशय कमी असणार आहे आणि ह्या लेस रिस्की मेथडच्या माध्यमातून आपण इथे मार्केट ऑर्डरचा युटिलायझेशन जे आहे ते करणार आहोत. कारण मार्केट ऑर्डरच्या माध्यमातून आपल्याला जी संधी, जी ऑपॉर्च्युनिटी दिसते, जे बाकीच्या कॉमन रिटेल ट्रेडर्सला जी सपोर्ट आणि सप्लाय आणि डिमांड ते दिसत नाही आहे, तो आपल्याला ओरिजिनल झोनच्या माध्यमातून इथं लक्षात येऊन जातं आणि ती किंमत आपल्याला स्वस्त भेटते. म्हणून ह्या ओरिजिनल झोनचा आपण सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने वापर करताना जो आहे तिथं दिसणार आहे. म्हणून ह्या ऑप्शन ज्यावेळेस आपल्याला यूज करायचं आहे त्यावेळेस आपण मार्केट ऑर्डरचं जे आहे आपण आपली जी किंमत जी आहे जशी ह्या झोनला पियर्स करणार आहे, जशी त्या झोनच्या आसपास किंवा त्याला टच करून खालच्या बाजूला जाणार आहे, त्यावेळेस आपण आपली जी प्रॉक्झिमल आणि डिस्टल लाईनचं जे लोकेशन जे आहे ते आपण प्लेस करून देणार आहे. अशा पद्धतीने वरच्या बाजूची जी लाईन असेल ती प्रॉक्झिमल असणार आहे आणि खालची जी लाईन आहे डिस्टल असणार आहे. जर तुम्हाला याच्याबद्दल माहिती नाही तर स्पेसिफिकली डेडिकेटेड 3 व्हिडिओ प्रॉक्झिमल आणि डिस्टल लाईन बरोबर मी बनवलेले आहेत. मराठी व्हिडिओ स्टॉक मार्केट व्हिडिओमध्ये मी ते ऑलरेडी डिस्कस केले आहेत, तिथं जाऊन बघू शकता. तर तुमची ऑर्डर ह्या झोनच्या आसपास तुम्ही कुठेही प्लेस करून ठेवू शकता आणि ज्यावेळेस एक स्ट्रॉंग कॅन्डलस्टिक्स तुम्हाला जनरेट होताना तिथं दिसते की मोमेंटम टच करताना दिसते, त्यावेळेस तुम्ही तिथं त्या मोमेंटमला तुमची एंट्री प्राईस जी आहे ह्या प्रॉक्झिमल लाईनच्या आसपास तिथं प्लेस करताना दिसणार आहे. नक्कीच काही लोकांना ह्या गोष्टी समजत नसतील तर मी त्यांना पुन्हा वारंवार ते सांगतो आहे की जी प्लेलिस्ट आपण तयार केलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये आपण व्यवस्थितरित्या गोष्टींचं कन्सिडरेशन जे आहे ते करू शकतो. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा इथं आपल्यासाठी गोष्ट असणार आहे. प्रॉक्झिमल लाईनचा तर हिशोब झाला, पण का बरं ह्या निगेटिव्हमध्ये आम्हाला निगेटिव्ह बघायला आवडत नाही, आम्हाला पॉझिटिव्ह बघायला आवडतं. मग त्याकरता आणखीन एक त्यासाठी सोल्युशन इथे आहे आणि त्या सोल्युशनचा कशा पद्धतीने युटिलायझेशन करायचं ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे. जसं की इथं जर तुम्ही बघितलं एक मोठी ERC एक्सपांडेड रेंज कॅन्डल होती आणि इथं सुद्धा एक मोठी छोटीशी त्याच्या कम्पॅरेटिव्हली छोटीशी कॅन्डल होती. ज्यावेळेस कॅन्डल जे आहे ह्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या ओपनिंगच्या प्राईसच्या वरती आपल्याला क्लोज होताना तिथे दिसते आणि हा कॅन्डलचा लो जो आहे तो आपल्यासाठी डिस्टल लाईन आहे. तर मी इथं लिहून घेतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील. डिस्टल लाईन जी की ह्या डिमॅन्ड झोनच्या फार एंडला लोकेटेड आहे आणि ही जी वरची लाईन आहे जी की ह्या पर्टिक्युलर सेकंड कॅन्डलच्या ओपनिंग प्राईसच्या तिथं आहे, तिथं आपल्यासाठी प्रॉक्झिमल लाईन राहणार आहे. ती पण मी लिहून घेतो. तर ह्या प्रॉक्झिमल लाईनच्या ह्या ओपनिंग प्राईसच्या वरती ज्यावेळेस किंमत रिट्रेस करायला लागते ह्या पर्टिक्युलर टाईमला तुम्ही ह्या झोनच्या आसपास तुमची एंट्री जी आहे ती मार्केट ऑर्डर म्हणून तिथं हे करू शकता आणि त्या मोमेंटमला जे आहे तुम्ही कॅच करू शकता. हां, तुम्ही बघू शकता ह्या दुसऱ्या कॅन्डलपासून ही जी मूव जी आहे ती लगभग ह्या पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत आपल्याला जाताना दिसली. परत एक ऑपॉर्च्युनिटी जी ती मार्केटनी त्याच झोनच्या आसपास आपल्याला बनताना दिसली, जे की एक याला जर आपण कन्सिडर केलं तर पुन्हा हे मायक्रो लेवलवरती मायक्रो बेसिसवरती हा एक फ्रेश झोन होता नवीन याच्यामध्ये आणि त्या फ्रेश झोनला रिटेस्ट केल्यानंतर हा जो झोन जो आहे तो नॉन फ्रेश झोनमध्ये कन्वर्ट झालेला आहे मित्रांनो. तर हे ताकद असती फ्रेश झोन आणि नॉन फ्रेश झोनची. म्हणून ज्या कुठल्या पेंडिंग ऑर्डर इथं ज्या होत्या त्या इथं टॅप इन झाल्या, त्या फुलफिल झाल्यात आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जे बिग इन्स्टिट्यूशन्स असतात, बिग प्लेयर्स असतात ते त्या झोनला क्लिअर करताना आपल्याला दिसतात. म्हणजे आपण जरी ह्या ओरिजिनल झोनला हायर टाईम फ्रेमच्या हिशोबाने कन्सिडर करतो तर तिथं पुन्हा झोन इन द झोन हा एक फ्रेश झोन इथं क्रिएट झाला होता आणि ती गोष्ट होताना दिसली. जर आजची म्हणजे 26 जुलैची जर तुम्ही कॅन्डल बघितली तर पुन्हा एकदा तुम्हाला लक्षात येऊन जाईल ही जी मोठी कॅन्डल झाली ती त्यानंतर हा एक पुन्हा एक फ्रेश झोन आपल्यासाठी होता आणि त्या फ्रेश झोनला कशा पद्धतीने किंमतीने टच केलं आहे आणि तो फ्रेश झोन आता नॉन फ्रेश झोनमध्ये कन्वर्ट होत आज झालेला आहे. तर हे महत्त्व आहे. म्हणजे डीप येतोय म्हणजे काय, जनरली हे बघा अप मूव झाल्यानंतर एक रेड कॅन्डल होती म्हणजे ह्या कॅन्डलचा हाय हा तुमची प्रॉक्झिमल लाईन आहे आणि ह्या रेड कॅन्डलचा लो जो आहे तुमच्यासाठी डिस्टल लाईन आहे. जर या छोट्या कॉन्सेप्टला जरी तुम्ही लक्षात घेतलं, व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर त्या माध्यमातून तुम्ही बघू शकता एक चांगली मूव जी ती आपल्याला लक्षात येऊन जाईल.
ह्या अपोजिंग सप्लाय झोनपाशी जो की टार्गेट ऑलरेडी हिट झाला होता, पण तिकडनं पुन्हा प्राईस बाउन्स बॅक करून राहिली, म्हणजे किमतीच्या किंवा प्राईसच्या डोक्यामध्ये जो नेक्स्ट अपोजिंग सप्लाय झोन जो आहे तो हा असणार आहे आणि त्याकडे तुम्ही व्यवस्थितरित्या लक्ष ठेवणं हे गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ह्या सर्व गोष्टींना जे अंडरस्टँड करू शकता आणि हे महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ह्याकडे तुम्ही जर लक्ष जर ठेवलात तर तुमच्यासाठी एकदम व्यवस्थितरित्या जे कामं जे आपण म्हणू शकतो ते व्यवस्थितरित्या क्लिअर कट होताना ते दिसू शकतात. मग इथे जर आपण बघितलं तर मी तुम्हाला व्यवस्थितरित्या इथं पुन्हा एकदा सांगतो, हा तुमचा जो झोन इकडे जो असणार आहे, लेट मी टेक द सेगमेंट डायरेक्टली. मी इकडनं सेगमेंटच घेतो म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल. इन्फो लाईन याच्यामध्ये हा एक फ्रेश झोन होता, ही प्रॉक्सिमल लाईन तुमची. इथे खाली जर बघितलात इथं नेटचं थोडीशी स्टॅबिलिटीचा इश्यू आहे मित्रांनो, आणि त्या स्टॅबिलिटीच्या इश्यूमुळंच कसं आहे प्रॉब्लेम तो होतो आहे. मी थोडंसं नेटचं जे आहे ना ते चेंज करतो म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या करेक्ट हाय स्पीडचं जे वायफाय जे आहे ना ते आपल्याला उपयोग करता येईल. लेट मी टेक द करेक्ट वे ऑफ स्पीड सो वी कॅन टेक इन द राईट वे, म्हणजे आपल्यासाठी ते परफेक्ट पद्धतीने जो आहे तो वर्कआउट होताना दिसेल. आणि वीकली स्केलवरती जी कॅन्डल आपल्याला इथे होऊ राहिली आहे ती कॅन्डल जी आहे ती पिन बार हॅमर टाईप ऑफ कॅन्डल आहे आणि त्या एकाच झोनच्या आसपास बघा आता इथे त्याने नॉन फ्रेश झोनमध्ये होता आणि त्या नॉन फ्रेश झोनमध्ये जर अशा पद्धतीचे जर कॅन्डल होऊ राहिल्या तर ह्या तुमच्यासाठी एंट्रीवाल्या झोन्स नक्कीच नाही. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. ही ऑलरेडी आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बाकीच्या व्हिडिओमध्ये चर्चा डिस्कशन जी ती केलेली आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला ती पण गोष्ट लक्षात आली असेल. आता ही जर रिकव्हरी आजच्या दिवसामध्ये जर ह्या डे लोपासनं किंवा त्या फ्रेश झोनपासनं जर बघितली तर जवळजवळ 90 पॉईंटच्या आसपास ही रिकव्हरी बनताना दिसते. बघा मित्रांनो 1730पासनं ऑलमोस्ट जर बघितली तर 100 पॉईंटच्या आसपास ही मूव जी आहे ती पाठीमागच्या दिशेमध्ये होताना दिसते. म्हणून याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. ह्या मूवमध्ये सुद्धा काही फ्रेश झोन जे हिडन फ्रेश झोन जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. लेट मी चेंज जे वायफाय जे आहे ना पहिलं चेंज करून द्या म्हणजे आपल्यासाठी ती व्यवस्थितरित्या होऊन जाईल. ओके, आता करेक्ट वेने ते होईल. तर इथं ही जी लाईन जी आपण काढली ती प्रॉक्सिमल लाईन आहे, याच्या खाली जी आहे ही डिस्टल लाईन आहे. म्हणजे मी ती फक्त पी आणि डीने तुम्हाला हायलाईट करून देतो म्हणजे आपल्यासाठी ते महत्त्वाचं राहील. लेट मी शो. इथं हा पी आहे आपल्यासाठी आणि खालच्या बाजूला इथे डिस्टल लाईन आहे, डिस्टल. ओके, आता जर तुम्ही व्यवस्थितरित्या ह्या गोष्टीला जर झूम इन जर केलात तर इथं बघा इथे ही जी अपमूव जी झाली इथून इथपर्यंत त्या अपमूवमध्ये ह्या कॅन्डलनी जे ते रिट्रेस केलेलं होतं. म्हणजे हे जनरली काय झाला पुढचा झोन झाला, त्यानंतर पुढची कॅन्डलनी कोणाला टच केलं ह्या झोनला. म्हणजे हा जो सुरुवातीला जो फ्रेश झोन जो होता तो ह्या फ्रेश झोनला त्याने नॉन फ्रेश झोनमध्ये गेला. पुढचा जो झोन क्रिएट इथे जो झालेला आहे जो की युटिलायझेशन झालेला आहे तयार झालेला आहे तो म्हणजे ह्या अपमूवनंतर ही जी रेड कॅन्डल आली त्यामध्ये हा पर्टिक्युलर झोन तयार झालेला आहे आणि आत्तापर्यंत किमतीने त्या झोनला अजून तरी टच केलेलं नाही आहे. म्हणून ह्याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे की हा एक तिथे झोन आणखीन एक पेंडिंग आहे रिटेस्टसाठी. ही जी वरची लाईन आहे ती प्रॉक्सिमल लाईन आहे आणि ही जी खालची लाईन आहे ती डिस्टल लाईन आहे. याला जर आपण वरती जर शिफ्ट केलं तर ह्या कॅन्डलनंतर ही कॅन्डल आपल्यासाठी महत्त्वाची आणि जवळजवळ 2 वेळेस त्या कॅन्डल हाय रेड कॅन्डलचा हाय आणि रेड कॅन्डलचा लोला जर आपण हे जर कन्सिडर जर केलं तर इथं तुम्ही बघू शकता जवळजवळ 2 वेळेस इथं जर ऑब्झर्व जर केलं व्यवस्थितरित्या जवळजवळ 2 वेळेस म्हणजे ह्या कॅन्डलनी 1 जुलैच्या दिवशी आणि ह्या कॅन्डलनी 2 जुलैच्या दिवशी जी आहे ती त्यांना टच केली आहे आणि त्याच्यामुळं हा एक नॉन फ्रेश झोनमध्ये कन्वर्ट झालेला आहे. आणि जर इथं आपल्याला या नॉन फ्रेश झोनमध्ये जर किंमत आपल्याला जर येताना दिसेल फ्रेश झोन होता आता काय झाला एक नॉन फ्रेश झोनमध्ये कन्वर्ट झाला. का बरं? कारण 2 वेळेस किंमत जी ती रिटेस्ट केलेली आहे आणि इथं ज्या ऑर्डर ज्या असणार आहेत त्या अतिशय कमी पद्धतीच्या पेंडिंग असणार आहे. मग आता काय याच्यामध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की इथं हा जो झोन आहे याच्यामध्ये किंमत अजून आलेली नाही आहे. ही कॅन्डल त्याच्यामध्ये कॅलिब्रेशन होऊ शकते. जर तुम्हाला जर एक डिस्काउंटेड ऑपॉर्च्युनिटी हवी असेल तर ह्या झोनच्या आसपास जे तुम्ही तुमच्या ऑर्डर ज्या आहेत ते
तिथं लावून ठेवू शकता लिमिट ऑर्डरच्या हिशोबाने. मग त्या माध्यमातून तुमच्यासाठी राहणार आहे, म्हणून मी त्याला हायलाईट करून ठेवतो, जो की एक फ्रेश झोन आपल्यासाठी पेंडिंग आहे अजून इथे. ओके, आणि तो जो झोन असणार आहे तो 1660पासनं जवळजवळ 1720च्या आसपास आहे. आणि तो फ्रेश झोनच्या आसपास जर किंमत कधी जर डीप करताना आपल्याला जर दिसली तर तिकडनं नक्कीच बाईंगची ऑपॉर्च्युनिटी जी ती क्रिएट होताना आपल्याला बनताना दिसणार आहे. तर सिंपल जी आपण एक साधीशी गोष्ट जी आपण इथं डिस्कस केली होती, जी व्यवस्थितरित्या बघितली होती, त्या बेसिसवरतीच बघा इथं तर बाउन्स झालाच होता. इथंसुद्धा किमतीने ज्यावेळेस टॅप इन केलं त्यावेळेस किंमत कशा पद्धतीची रिकव्हरी जी आहे ती पद्धतीने होताना दिसते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ह्या सिस्टीमची जी स्कोरिंग जी आहे, याचा जो स्कोअर जो असणार आहे फ्रेश झोनचा तो ऑलरेडी 0 झालेला आहे. दुसरी महत्त्वाची मुद्दा म्हणजे रिस्क रिवॉर्डसुद्धा इथं कमी झालेला आहे, कारण ऑलरेडी मिडल ऑफ द मूव इथं आहे. जर ही मूव कॅच करायची असेल तर ऑपॉर्च्युनिटी इथे होती. आता याच्यानंतर जर तुम्हाला कुठली ऑपॉर्च्युनिटी ह्या झोनच्या आसपास तयार होताना जर दिसते तर नक्कीच ती एक चांगली ऑपॉर्च्युनिटी तिथे असणार आहे, आणि याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. जर डेली टाईम फ्रेममध्ये जर कॅन्डलस्टिक जर बघितलं, एक स्ट्रॉंग मूव होताना दिसते, आणि जवळजवळ 1757पासनं ही एक मोठी कॅन्डल करताना 70 पॉईंटचं डेली मूव करताना आपल्याला दिसते डेली टाईम फ्रेमच्या हिशोबाने. मग अपोजिंग सप्लाय झोन कुठे आहे, तर अपोजिंग सप्लाय झोन तर इथं तर आहेच, आणि ह्या कन्सॉलिडेशननंतर ह्या झोनच्या आसपास पण आपल्याला बनताना दिसतोय. परंतु किंमत त्या झोनमध्ये ऑलरेडी टॅप इन करताना आपल्याला दिसते. म्हणजेच ह्या कॅन्डलच्या लोपासनं ह्या कॅन्डलच्या ओपनिंगपर्यंतचा जो हा जो झोन जो असणार आहे तो आपल्यासाठी एक कन्सिडरेबली सप्लाय झोनचा ही गोष्ट असणार आहे. अपोजिंग सप्लाय झोन डेली टाईम फ्रेमच्या हिशोबाने असणार आहे. म्हणजेच जर मला उद्या किंवा पुढच्या आठवड्यामध्ये जर ह्या पर्टिक्युलर सिक्युरिटीमध्ये ह्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये जर किंमत ड्रॉप करताना आपल्याला दिसते, तर ह्या झोनच्या आसपास जे आहे ते मॅक्सिमम ऑर्डर ज्या आहेत त्या आपल्याला प्लेस होताना तिथं दिसणार आहे. आणि त्या मॅक्सिमम ऑर्डर प्लेस जर ह्या झोनच्या आसपास होतात तर त्या एक पेंडिंग ऑर्डर्स असणार आहे की ज्यांच्याकडनं संधी ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती हुकलेली आहे, सुटलेली आहे, आणि त्या ऑपॉर्च्युनिटीला त्या संधीला आपण कशा पद्धतीने ग्रॅप करतो हे करणं गरजेचं आहे. तर टार्गेटच्या हिशोबाने अपोजिंग सप्लाय झोन जो आहे तो इथं डेली टाईम फ्रेमच्या हिशोबाने, वीकलीचा तर नाही, अपोजिंग हा एक सप्लाय झोन इथं तयार झालेला आहे. आणि ह्या अपोजिंग सप्लाय झोनच्या हिशोबाने किंमत जी आहे ती इथं आपल्याला बनताना ती इथं दिसत आहे. मार्केट आपल्याला इथं लाईव्ह मोडमध्ये तिथे दिसतंच आहे. म्हणून या फ्रेश झोनला आपण टार्गेट केलं गेलं पाहिजे, नॉट हा मूव व्हायला लागला म्हणून मला इथं एंटर करायचं आहे. नक्कीच ह्या गोष्टीला करू नका. आणि ओव्हरऑल या सिस्टीमचा जर स्कोअर इथं जर आपण जर बघितला तो 10च्या आसपासच असणार आहे, कारण ह्या झोनपासून सुद्धा तुम्हाला तिथे स्ट्रेंथ ऑफ मूव त्याचा स्कोअर जो आहे तो 2चाच येईल. त्याचबरोबर टाईम ॲट झोन तो सुद्धा 2चा येईल, तो एक फ्रेश झोन आहे तर त्याचा स्कोअरसुद्धा 3चा येईल. आणि चौथी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिस्क रिवॉर्डवाला जो पॉईंट जो आहे तो 1.5च्या आसपास येईल, कारण तो मिडल ऑफ द झोन आहे. ह्या सर्व गोष्टींचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस तुम्ही ठेवताल त्यावेळेस तुमच्यासाठी एकदम बेस्ट गोष्ट जी आहे ती वर्कआउट होताना दिसेल. तर ह्या महत्त्वाचे मुद्दे, हा महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरं, काही काही सिस्टीम ज्या आहेत, काही ट्रेडिंग सिस्टीम सेटअप ज्या आहेत ते 7च्या इवन खाली असतात, आणि त्या ठिकाणी ट्रेड न करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जर तुमच्या ट्रेडिंग सिस्टीमचा जो स्कोअर 7पेक्षा कमीच्या खाली आहे तो झोन जो आहे तो रिस्की होतो, आणि त्याच्यामुळं त्या पर्टिक्युलर झोनपासून दूर व्हावा, त्याच्यापासून तुम्ही नक्कीच दूर व्हावा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता ह्याच पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये आपण जर 7पेक्षा खालच्या दिशेमध्ये जर आपल्याला त्या झोनला जर कन्सिडर जर करायचं जर झालं तर त्यामध्ये वीकलीमध्ये जाऊयात, म्हणजे वीकलीमधनं आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात येऊन जाईल. 7पेक्षा कमी असणारा जो स्कोअर आहे त्याबद्दल आपण इथे चर्चा करूयात. तो एक रिस्की झोन आपल्यासाठी राहील त्यामध्ये. तर याच्यामध्ये जर सप्लाय झोन वीकली टाईम फ्रेममध्ये जर बघायचा तर अपोजिंग सप्लाय झोन ह्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या आसपास वीकली टाईम फ्रेममध्ये आपल्याला इथं दिसतोय. ओके, तर याच्यामध्ये टॅक्टिक्स बघा तुम्ही. इथे ज्यावेळेस हा अपोजिंग सप्लाय झोन इथं क्रिएट केला, मी त्याला नाव पण देतो म्हणजे आपल्याला आणखीन व्यवस्थितरित्या लक्षात येऊन जाईल. टॅपमध्ये जर केलात तर अपोजिंग
सप्लाय झोन हा इथे आहे आणि बघा ज्यावेळेस सेकंड टाईम किंमत त्या झोनच्या आसपास आली तर त्याला टॅप करून ती फॉल करताना दिसली, थर्ड टाईम ज्यावेळेस आली ती फॉल करताना दिसली आणि हा एक ओरिजिनल झोन होता तो इथे तो नॉन ओरिजिनलमध्ये कन्वर्ट होता दिसला, त्याबरोबरच ते तो एक फ्रेश झोनसुद्धा होता कारण त्यांनी इथं किमतीने रिटेस्ट केली, थर्ड टाईम रिटेस्ट केली आहे आणि ती गोष्ट होताना दिसते। म्हणजेच आता जर किंमत ह्या झोनमध्ये टच करते म्हणजे 1925 पासून 2000च्या झोनच्या आसपास, तसं त्याचा अर्थ काय असणार मित्रांनो, त्याचा अर्थ असा असणार आहे मला इथे म्हणजे नॉर्मल जे कॉमन रिटेल ट्रेडर जे असतात त्यांना ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की ऑलरेडी हा एक काय झाला आहे नॉन फ्रेश म्हणजे 2 पॉईंट तुमचे तिथे गेले, नॉन फ्रेश झोन आहे, त्याचबरोबर काय नॉन ओरिजिनल झोन आहे, नॉन ओरिजिनल झोन आहे त्याचेसुद्धा ॲडिशनल पॉईंट्स जे आहेत ते तुमचे गेले। त्याबरोबरच दुसरं स्ट्रेंथ ऑफ मूव बघा इथे जी स्ट्रेंथ ऑफ मूव जी होती ते जे वन साइडेड जी स्ट्रेंथ होती ती थर्ड टाईम थोडीशी कमी होताना दिसली, आधीमध्ये एक झोन जो आहे तो तिथं क्रिएट आपल्याला होताना दिसला, म्हणजेच इथे प्रोबॅबिलिटी जी ती सेलिंगची कमी राहणार आहे कारण हा ऑलरेडी काय नॉन फ्रेश झोन आहे। आणि का बरं, कारण इथं जी सेकंड टाईम प्राईस आली होती त्यावेळेस ते सेल झालं, थर्ड टाईम ज्यावेळेस त्या झोनला टच करण्यासाठी आली होती त्यावेळेस ते सेल झालं, इथं ऑर्डर जे आहेत त्या कमी असण्याचे चान्सेस आहेत आणि ते ह्या झोनच्या वरती सस्टेन होण्याची शक्यता चान्सेस जे ते सगळ्यात जास्त असणार आहे कारण फक्त आणि फक्त आपण 2च पॉईंटर कन्सिडर केले ते म्हणजे नॉन फ्रेश नॉन ओरिजिनल। हा ह्या झोनच्या आसपास चौथा पॉईंटर जो आहे तो म्हणजे रिस्क टू रिवॉर्डवाला जो पॉईंटर जो आहे तो एकदम परफेक्ट पद्धतीने असणार आहे, परंतु जर आपण ह्या प्राईस ॲक्शनमध्ये ओरिजिनल आणि फ्रेश झोनच्या हिशोबाने जर कन्सिडर जर केलं तर त्यांना 0.0 स्कोअर तिथं असणार आहे, भलेही आपला रिस्क टू रिवॉर्डचा स्कोअर तिथं असेल तर असेल। म्हणजेच यामध्ये आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ॲटोमॅटिकली आपल्यासाठी काय पद्धतीने गोष्ट होऊ शकतात ते पण गरजेचं आहे। दुसरं आणखीन एक ॲडिशनल पॉईंटर मला इथं तुम्हाला सांगायचा आहे, तो सुद्धा मी उलट्या बाजूने उलट्या दिशेने मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगतो। आता आपल्याला किमतीमध्ये मूव काय होताना दिसते, किंमत जी वरच्या बाजूला दिसते, आता माझ्या मनामध्ये असं आलं की मला इथे एंट्री करायची, तर त्या एंट्रीच्या हिशोबाने हा एक अपोजिंग सप्लाय झोन आहे आणि इकडे जर डिमॅन्ड झोन जर मला कन्सिडर जर करायचं जर झालं तर तो जो डिमॅन्ड झोन क्रिएट जो होईल इकडे लेट मी शो यू इथे होईल ह्या कॅन्डलच्या लोला इथे हा अपोजिंग डिमॅन्ड झोन। ओके, तर ही तर गोष्ट तुमच्या लक्षात आली की हा एक काय झाला आहे डिमॅन्ड झोन इथं तयार झाला आहे आणि ह्या डिमॅन्ड झोनच्या हिशोबाने किमतीने ऑलरेडी त्याला नॉन फ्रेशमध्ये कन्वर्ट केलं आणि इकडनं मला ह्या बाजूला जायचं आहे, तर मला जे ते रिस्क रिवॉर्ड जे RRचे जे 3 पॉईंट्स कन्सिडर करायचे होते तो रिस्क रिवॉर्ड 1:1 होण्याची चान्सेस शक्यता इथं सगळ्यात जास्त असणार आहे आणि जर रिस्क जर म्हणाल तर रिस्क जे आहे ते सगळ्यात जास्त असेल आणि रिवॉर्ड जे आहे ते कमी होईल, म्हणून त्यामुळं आपला जो पॉईंटर जो आहे तो 7 किंबहुना त्यापेक्षा कमी राहील। दुसरी महत्त्वाची मुद्दा स्ट्रेंथ ऑफ मूव, तुम्ही इथं बघा व्हर्टिकल कॅन्डल झाल्या आणि त्याच्यानंतर अशा कॅन्डल होऊ राहिल्यात, म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मूवचे माझे जे पॉईंट्स जे होते ते स्ट्रेंथ ऑफ मूवचे पॉईंट्स जे आहेत ते सुद्धा तिथं 0 होताना आपल्याला दिसेल, ते 0 झाले। याबरोबरच जर तुम्ही इथं टाईम ॲट झोन म्हणजे डिमॅन्ड झोनच्या आसपास टाईम ॲट झोन जर कन्सिडर जर केलात तर त्याच्याचा सुद्धा स्कोअर जो आहे तो जवळजवळ 0च्या आसपास जाईल, म्हणजेच हा एक भलेही एक ओरिजिनल झोन असेल याच्यापाशी किंमत रिटेस्टसाठी आलेला आहे, त्याचे फक्त 2 पॉईंटर्स आपल्यासाठी राहणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त आणखीन 2 पॉईंटर्स आपल्याला जरी दुसऱ्या स्कोअर सिस्टीमचे जरी भेटले तर त्या हिशोबाने ही गोष्ट जी आहे ती फेवरेबल नसणार आहे, म्हणून अशा झोनला तुम्ही इग्नोर केलं पाहिजे आणि अशा झोनकडे दुर्लक्षित केलं गेलं पाहिजे। हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात दिलं पाहिजे, म्हणजेच ह्या एक्झाम्पलद्वारे आपल्याला ट्रेड प्रोबॅबिलिटी एक सप्लाय झोनची कशा पद्धतीने उपयोग होऊ शकते हे महत्त्वाचं आहे। ह्या सप्लाय झोनवरनं आपण जो ट्रेड त्या दिशेमध्ये घेऊ राहिलो त्याच्यामध्ये आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ट्रेड प्रोबॅबिलिटी आपल्या दिशेसाठी वर्कआउट होणं सगळ्यात महत्त्वाची गरजेची आणि इतंभूत माहिती, आणि ती ट्रेड प्रोबॅबिलिटी जर आपल्यासाठी वर्कआउट होत नाही आहे तर त्या माध्यमातून उपयोग होणार नाही आहे। दुसरी महत्त्वाचा हा जो सप्लाय झोन जो इथं जो क्रिएट झालेला आहे, इथं जर तुम्ही नंबर ऑफ जर ERC कॅन्डल जर बघितल्यात त्या अतिशय तगड्या पद्धतीने क्रिएट होताना दिसत आहेत की ज्याला आपण एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डलसुद्धा म्हणू शकतो। या स्ट्रॉंग बेरिश कॅन्डलच्या हिशोबावरती आपल्यासाठी ही गोष्ट जी ती वर्कआउट होणार नाही आहे। दुसरं जर आपण इथं जर हिशोब जर केलात
तर हा जो सप्लाय झोन जो क्रिएट झालेला आहे, जर मी इथं व्यवस्थितरित्या तुम्हाला पुन्हा एकदा जर हायलाईट केला, याला येलो कलर मी देतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या तो हायलाईट होऊन जाईल. इथं ते 1 किंवा 2 कॅन्डलवरतीच फॉल आपल्याला होताना दिसतो. म्हणजे हा जो अपोजिंग सप्लाय झोन आहे, भलेही तो नॉन ओरिजिनल नॉन फ्रेश आहे, परंतु इथली स्ट्रेंथ ऑफ मूव जी ती तगडी आपल्याला होताना दिसते. म्हणून तिथं पॉइंटर जो आहे तो 2चा आहे. आणि इकडल्या बाजूला जर तुम्ही इकडनं एंट्री करताय उलटे दिशेमध्ये, तर इथे आपल्यासाठी भलेही हा एक फ्रेश झोन असेल, परंतु इथं स्ट्रेंथ ऑफ मूव जर बघितली तर त्या कॅन्डल जे आहेत तर हायर लोअर वीकवाल्या मोठ्या त्याच्या शॅडोवाल्या कॅन्डल्स आपल्याला होताना दिसतात. आणि याच्यामुळं जर आपल्या ट्रेडिंग सिस्टीमचा स्कोर हा 7 किंवा 7पेक्षा जर कमी होत असेल, तर तो नक्कीच तापदायक आपल्यासाठी असणार आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंटर आपण इथं याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरा आणखीन एक जर चार्ट आपण जर बघितला, तर त्या चार्ट माध्यमातून सुद्धा आपल्याला आणखीन काही गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थितरित्या लक्षात येऊन जाईल. जर इथं जर तुम्ही ऑब्झर्व जर केलात, तर जनरली एक अपट्रेंडमध्ये स्टॉक आपल्याला होताना दिसतोय. आणि त्या अपट्रेंडमध्ये जर तुम्ही बघितला, तर प्रत्येक ठिकाणी रॅलीनंतर बेस अशा पद्धतीने होताना दिसतंय. आणि ही जी गॅपमध्ये ही रॅली गेली, आणि त्या गॅपनंतर हा एक तुमच्यासाठी काय होता, एक फ्रेश झोन होता. आणि तुम्ही जनरली बघू शकता, ह्या फ्रेश झोनमध्ये ज्यावेळेस किमतीने टॅप केले, ज्यावेळेस त्या किमतीने त्या फ्रेश झोनमध्ये टॅप केल्यानंतर तुम्ही बघू शकता जवळजवळ जी रिकव्हरी झाली ती 3.27% आसपास आपल्याला होताना दिसते. मग इथं जर मला स्कोरिंग सिस्टीम जर कन्सिडर जर करायची, तर त्या स्कोरिंग सिस्टीमबद्दलच आपण इथं व्यवस्थितरित्या चर्चा करूयात, म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात येऊन जाईल. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे तो स्ट्रेंथ ऑफ मूव. जो पहिला जो मुद्दा आपल्यासाठी असणार आहे तो म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मूव. तर सुरुवातीला इथं जर स्ट्रेंथ ऑफ मूव जर बघितली, तर एकदम तगड्या पद्धतीने ही स्ट्रेंथ ऑफ मूव झालेली होती, म्हणून तिथं आपण हे कन्सिडर करू राहिलो आहे. तर ते स्ट्रेंथ ऑफ मूवचे जे पॉईंट आपल्याला इथं भेटत आहेत ते जवळजवळ 2 भेटत आहेत. याच्यानंतर जर दुसरा जर पॉईंट जर गेला, टाईम ॲट झोन, म्हणजे किती कॅन्डल तिथं त्या झोन, तो म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मूव, टाईम ॲट झोन, ह्या गोष्टीबरोबरच आणखीन आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तो फ्रेश झोन आहे की नाही आहे. म्हणजे थर्ड पॉइंटर जर आपण इथं जर बघायचं आहे, थर्ड पॉइंटरच्या हिशोबाने, ओके, थर्ड पॉइंटर मी इथं ॲड करतो आहे. त्याचे 2 पॉईंट्स आपल्यासाठी क्रिएट झालेत. याच्यानंतर जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे तो एक फ्रेश झोन आहे, कारण किंमत रिटेस्टसाठी आली नव्हती, म्हणजे त्याचा 3चा स्कोर त्याला येतो आहे. आणि तिसरा म्हणजे रिस्क रिवॉर्ड. रिस्क रिवॉर्डसुद्धा आपल्याला एक 1.5च्या आसपास तिथं आहे. म्हणजे आपण 1:3चा कन्सिडर नाही करत आहे, बट 1.5चा आहे. आणि म्हणून ह्या टोटल जो स्कोर आपल्याला इथे दिसतो आहे, तो टोटल स्कोर या सिस्टीमचा, टोटल स्कोर ऑफ दिस पर्टिक्युलर सिस्टीम इज राउंडिंग, तो जो राऊंड ऑफ होऊ राहिला आपल्यासाठी तो 2 + 2 4 7 आणि 8.5. म्हणजे तो जो स्कोर जो आहे तो 8.5च्या आसपास आपल्याला बनताना दिसतो आहे. अशा पद्धतीने तुम्ही या सिस्टीमला कॅप्चर जे आहे ते करू शकता. आणि 15 मिनिटमध्ये जर गेलात तर एंट्रीचा जर हिसाब 5 मिनिट्समध्ये जर गेला तर एंट्रीचा हिसाब जो आहे तो कशा पद्धतीने होतो ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या त्याच्याबद्दलची जी आयडिया जी आहे ती लक्षात येऊन जाईल. तर जनरली किंमत ज्या वेळेस त्या झोनमध्ये आली मित्रांनो, ती लगेचच्या लगेच तिने बाउन्स बॅक केलं नाही आहे. थोडा वेळ टाईम त्याने स्पेंड केला. जवळजवळ 1 दिवसाचा जो टाईम आपण जो कन्सिडर जर करतो आहे, तो 1 दिवस जो आहे तो इथं घातल्यानंतर किमतीने आज एक गॅप अप ओपन केलं. ज्या ऑर्डर ज्या होत्या शॉर्टर्सच्या किंवा ज्या पेंडिंग ऑर्डर ज्या होत्या त्या पेंडिंग ऑर्डर्सला क्लब केला. आणि त्यानंतर एक व्हर्टिकल मूव 5600पासनं जवळजवळ वरच्या बाजूला आपल्याला किंमत जी ती करताना आपल्याला तिथे दिसलेली. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, हा सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट जो आहे तो कळायला पाहिजे. म्हणजे हा एक फ्रेश झोन आहे आणि त्या फ्रेश झोनपासून किंमत आपल्याला मोमेंटम होताना दिसते. दुसरी स्ट्रेंथ ऑफ मूव जी ती क्रिएट होताना दिसते. म्हणजे हा जो स्कोर आहे 2चा आहे. इथं ज्या कॅन्डल ज्या झाल्या त्या कॅन्डलमध्ये 1 इयर्स झाल्यानंतर त्याला फॉलो थ्रूवाली कॅन्डल आली नाही. इथं जर तुम्ही बघितलं तर ती फॉलो थ्रूवाल्या कॅन्डल्स इथं होताना दिसल्यात. ही ERC नंतर नेक्स्ट ERC होताना दिसली, त्याच्यानंतर नेक्स्ट सबसिक्वेंटली अशा पद्धतीने जे कॅन्डल जे आहेत त्या होताना दिसल्यात. म्हणून तीसुद्धा आपल्यासाठी कन्सिडरेबल आहे. आणि आता
थोडं बहुत साईडवेज करत त्याचं जे टँडम जे आहे त्याचं जे मोमेंटम जो आहे तो वरच्या बाजूनं करताना आपल्याला दिसतोय. आता मार्केटच्या हिशोबाने ह्या महत्त्वाचे पॉइंटर हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवणं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर आवरले टाईम फ्रेममध्ये जर बघितलं, ज्यावेळेस किंमत ह्या डिमांड झोनमध्ये आली, नंबर ऑफ कॅन्डलचं जर कन्सिडरेशन जर केलात तर स्ट्रेंथ ऑफ मूवच्या हिशोबाने इथं 6 पेक्षा जास्त कॅन्डल जे आहेत ते आपल्याला क्रिएट होताना दिसत आहेत. म्हणजे ज्या कॅन्डलचा जो पॉइंटर आपण घेतला होता 2च्या आसपास तो सुद्धा आपला कॅन्सल होताना दिसतोय. म्हणजेच तिथे सुद्धा एक क्लिअर कट गोष्ट होताना दिसते. आणि आवरलीमध्ये जर किंमत जर तुम्ही बघितलात तर ऑलरेडी हा फ्रेश झोनचा सुद्धा नॉन फ्रेश झोनमध्ये कन्वर्ट होऊन सेकंड टॅपला हे होताना दिसतंय. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजे. म्हणजे इथं आपल्याला जे मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलो की स्ट्रेंथ ऑफ मूवच्या हिशोबाने ज्या नंबर ऑफ कॅन्डल्स तिथं टाईम ॲट झोनचा जो आपण कन्सिडर केला तर टाईम ॲट झोनचे सुद्धा आपले 2 पॉईंट जे आहेत ते 0 होत आहेत. दुसरी गोष्ट, फ्रेश झोनचे सुद्धा पॉइंटर जे आहेत ते 0 होताना आपल्याला दिसत आहेत. आणि आवरले टाईम फ्रेमच्या हिशोबाने म्हणतो, डेली टाईम फ्रेमच्या हिशोबाने नक्कीच नाही. आणि त्याबरोबरच इथं जर बघितलं तर तो फ्रेश स्ट्रेंथ ऑफ मूवच्या हिशोबाने तो क्लासिफाय आपल्याला होतो आहे. म्हणजे त्याचे 2 पॉईंट होत आहेत. आणि तिसरं म्हणजे 1.5च्या हिशोबाने, म्हणजे टोटल जे आहे सिस्टीमचा जर स्कोअर आवरले टाईम फ्रेमच्या हिशोबाने जर बघितला तो 3.5च्या आसपास दिसतो आहे. बट तुम्ही जर डेली टाईम फ्रेममध्ये युटिलायझेशन जर केला तर डेली टाईम फ्रेम जी की हायर टाईम फ्रेम आहे त्या हिशोबाने ह्याच सिस्टीमचा स्कोअर जो आहे तो 8.5च्या आसपास आपल्याला बनताना दिसतो आहे. जितक्या लोअर टाईम फ्रेममध्ये जाताल तेवढे एरर किंवा तेवढे रॉंग सिग्नल जे आहेत ते क्रिएट होण्याची चान्सेस, शक्यता जे आहे तिथं असतात. म्हणून तुम्ही ह्या गोष्टीला व्यवस्थित लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला कायम बोलत असतो की वीकली टाईम फ्रेम किंवा डेली टाईम फ्रेमला व्यवस्थितरित्या जर युटिलाइज केलात तर त्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थितरित्या त्याबद्दलची आयडिया, अंदाज जो आहे तो करेक्ट वेने येणं गरजेचं आहे. आणि हेच महत्त्वाचा मुद्दा, हाच महत्त्वाचा पॉइंटर इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथं हे पण लक्षात ठेवा की याच्यामध्ये जे सिक्युरिटीज, जे स्टॉक, जे इंडायसेसबद्दल आपण चर्चा करतो ते फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने आहे. आणि मी तुम्हाला हेच शिकवण्याचं एक निष्णातपणे शिकवण्याचा प्रयत्न करतो की नक्की नेमकं कशा पद्धतीने आपण थिंकिंग केली पाहिजे, आपली ट्रेडिंग सायकोलॉजी कशा पद्धतीने ठेवली पाहिजे, आपलं रिस्क रिवॉर्डचं कन्सिडरेशन कसं घेतलं गेलं पाहिजे. आपल्याला जर ते एका ग्रेडिंग सिस्टीमवरती किंवा स्कोरिंग सिस्टीमवरती किंवा पूर्णांक सिस्टीमवरती जर काम जर करायचं आहे त्यामध्ये ह्या गोष्टींना किती महत्त्व दिलं पाहिजे ह्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. ना की याच्यामध्ये ट्रेड करा, त्याच्यामध्ये ट्रेड करा. अजिबात ट्रेडिंग टिप्स तर मला अजिबात देतं नाही आहे आणि दिलेलं पण नाही. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जर लाईक केलं नसेल, कमेंट केलं नसेल तर कमेंट करा. आणि तुमच्या मराठी मित्रपरिवाराबरोबर ह्या ॲडव्हान्स मनी झोन कन्सेप्ट जे आहेत ना जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. याचा 2% जरी तुम्हाला चार्टमध्ये ओळखायला शिकायला जर भेटलं ना, तुम्ही तुमचं ट्रेडिंग जर्नी जी आहे ती सक्सेसफुल करू शकता. ऑलरेडी मी तो व्हिडिओ बनवला की जवळजवळ 10 पैकी 7 लोक जे आहेत ते लॉसमध्ये, कॅश ट्रेडिंगमध्ये सुद्धा, आणि ऑप्शनमध्ये 9 लोक 10 पैकी लॉसमध्ये आहेत. तर हे महत्त्वाचा मुद्दा, हा महत्त्वाचा पॉइंटर आपल्याला तुमच्याबरोबर डिस्कस करायचा होता. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवण्याच्या दृष्टीने ही गोष्ट जी ती चर्चा करायची होती. ह्याबरोबरच तुम्हाला काही ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲपची शॉर्ट लिंक जी ती पिन केलेली आहे, त्या माध्यमातून आपण कनेक्ट होऊन त्या ऑफरचा जो आहे तो लाभ नक्की घेऊ शकता. तर कसा वाटला हा व्हिडिओ, नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.